नमस्कार, मी डॉक्टर संतोष गायकवाड, मानसशास्त्र विभाग प्रमुख, आर.बी. नारायणराव बोरावके महाविद्यालय, श्रीरामपूर। आज आपण FYBA मानसशास्त्र या वर्गातील मानसशास्त्राचे मूलाधार या पेपरमधील प्रकरण दुसरे बोधनिक प्रक्रिया या प्रकरणातील वेदन, अवधान आणि संवेदन हे पॉइंट पाहणार आहोत। साधारणपणे वेदन म्हणजे काय, वेदनाचा अर्थ, अवधान म्हणजे काय, अवधानाचा अर्थ असेल, अवधानासाठी आवश्यक असणारे व्यक्तिनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ घटक असतील। त्याचबरोबर संवेदन म्हणजे काय, संवेदनाचा अर्थ असेल। या गोष्टी आज आपण पाहणार आहोत। वेदन म्हणजे उद्दीपकाची जाणीव निर्माण करणाऱ्या प्रक्रियेस वेदन असे म्हणतात। उद्दीपकाची जाणीव निर्माण करणाऱ्या प्रक्रियेस वेदन असं म्हणतात। एखाद्या गोष्टीची आपल्याला अर्थपूर्ण जाणीव होण्यासाठी किंवा एखाद्या गोष्टीचं आपल्याला संवेदन होण्यासाठी वेदन होणं अत्यंत आवश्यक आहे। वेदन झाल्यानंतर आपण त्या गोष्टीवरती अवधान केंद्रित करतो आणि अवधान केंद्रित केल्यानंतर त्या गोष्टीचं आपल्याला संवेदन होत असतं। आणि संवेदन याचा अर्थ असा होतो की एखाद्या वस्तूची, गोष्टीची किंवा घटनेची आपल्याला अर्थपूर्ण जाणीव होणं। वेदन म्हणजे पाहत असताना उद्दीपकाची जाणीव निर्माण करणाऱ्या प्रक्रियेस वेदन असं म्हणतात। उद्दीपक म्हणजे काय, यामध्ये उद्दीपकाच्या बाबतीत जर विचार केला तर उद्दीपक ही एक प्रकारची ऊर्जा असते, एक प्रकारची शक्ती असते की ज्यामुळे विशिष्ट वेदन इंद्रियामध्ये प्रतिक्रिया निर्माण होत असते। आणि दुसऱ्या शब्दात कोणत्याही वेदन इंद्रियाला प्रतिक्रिया, वेदन प्रक्रियेला किंवा वेदन इंद्रियांना उद्दीपित करणारी शक्ती म्हणजे उद्दीपक होय। तर उद्दीपक हा भाग जो आहे तो वेदन प्रक्रियेमध्ये अत्यंत महत्त्वाचा असलेला आपल्याला सांगता येईल किंवा दिसून येईल। एकंदरीत पहा, आपल्याला अवधान म्हणजे काय हे पाहत असताना, अवधान म्हणजे एखाद्या गोष्टीवरती लक्ष केंद्रित करणं असेल, एखाद्या गोष्टीची अर्थपूर्ण जाणीव करून घेण्यासाठी किंवा एखादी गोष्ट आपल्याला समजून घेण्यासाठी अवधान हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे। आपण जोपर्यंत एखाद्या गोष्टीवरती आपलं अवधान केंद्रित करत नाही तोपर्यंत त्या गोष्टीची आपल्याला संवेदन होत नाही। म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की अगदी या तिन्ही गोष्टी किंवा तिन्ही बोधनिक प्रक्रिया ज्या आहेत ते एकमेकाशी संबंधित असलेले आपल्याला दिसून येतात। कारण का, एखाद्या वस्तूचं किंवा गोष्टीचं संवेदन होण्यासाठी वेदन होणं अत्यंत आवश्यक आहे। त्याचबरोबर आपलं अवधान किंवा कॉन्सन्ट्रेशन त्यावरती करणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यानंतर त्या गोष्टीचं आपल्याला संवेदन होऊ शकेल। आता अवधान प्रक्रियेमध्ये एक गोष्ट महत्त्वाची आपल्याला सांगता येईल ती म्हणजे अवधानाची व्याख्या आणि अवधानाचं स्वरूप। अवधानाची व्याख्या करत असताना किंवा अवधानाचं स्वरूप पाहत असताना आपल्याला असं म्हणता येईल की आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये असणाऱ्या अनेक उद्दीपकामधून एकाची निवड करणं म्हणजे अवधान किंवा विशिष्ट उद्दीपक जाणीवेच्या केंद्रस्थानी आणण्याची प्रक्रिया म्हणजे अवधान होय। विशिष्ट उद्दीपक जाणीवेच्या केंद्रस्थानी आणण्याची प्रक्रिया म्हणजे आपल्याला थोडक्यात असं म्हणता येईल की एखाद्या गोष्टीवरती, एखाद्या घटनेवरती स्पेसिफिक कॉन्सन्ट्रेशन करणं। आपल्या सभोवताली अनेक गोष्टी घडत असतात, आपण आपल्या गरजेनुसार, आवश्यकतेनुसार आपलं अवधान जे आहे ते एका गोष्टीवरती किंवा एका उद्दीपकावरती आपण केंद्रित करत असतो। ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेला अवधान असं म्हटलेलं आहे। अवधानाचं स्वरूप पाहत असताना अवधानाचे आपल्याला काही वैशिष्ट्ये सांगता येतील। त्यामध्ये प्रामुख्याने असं म्हणता येईल की अवधान ही एक बोधात्मक निवडक स्वरूपाची प्रक्रिया आहे। अवधान ही एक
बोधात्मक आणि निवडक स्वरूपाची प्रक्रिया आहे. कारण का आपल्याला एखाद्या उद्दीपकावरती लक्ष केंद्रित करण्यासाठी आजूबाजूच्या उद्दीपकाकडे दुर्लक्ष करावं लागतं आणि स्पेसिफिक एखाद्या उद्दीपकावरती आपल्याला फोकस करावा लागतो किंवा 100% कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं. म्हणून अवधानाचं वैशिष्ट्ये पाहत असताना आपल्याला असं म्हणता येईल की अवधान ही एक बोधात्मक आणि निवडक स्वरूपाची प्रक्रिया आहे. त्याचबरोबर अवधानामध्ये काही आंतरिक आणि बाह्य बदल घडतात. साधारणपणे पहा, एखाद्या गोष्टीवरती लक्ष केंद्रित करत असताना आपल्या अंतर्गत आणि बाह्य स्वरूपामध्ये आपल्याला काही बदल घडलेले दिसून येतात किंवा बदल घडत असतात. ज्यावेळेस आपण ज्या दिशेने आपल्याला आवाज येतो त्या दिशेकडे आपण आपली मान वळवतो किंवा कान करणं इत्यादी प्रकारचे बदल जे आहेत ते अवधानाच्या बाबतीत आपल्याला दिसून येत असलेले सांगता येतील. त्याचबरोबर अवधान ही एक सज्जतेची अवस्था आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीवरती लक्ष केंद्रित करण्यासाठी आपण त्या पद्धतीनं शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सज्ज असणं अत्यंत आवश्यक आहे. अवधानाच्या बाबतीत आपल्याला हे एक वैशिष्ट्य किंवा गुणवैशिष्ट्ये सांगता येईल. एक साधारणपणे आपण असं म्हणूया की स्पर्धा सुरू होण्याच्या अगोदर खेळाडू जे आहेत, खेळाडूंची शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सज्जतेची अवस्था असते. त्यांचं संपूर्ण कॉन्सन्ट्रेशन, अवधान आणि विशिष्ट शरीराची पोज या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या अवधानामध्ये महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या आहेत किंवा महत्त्वाच्या आहेत असं आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर अवधान ही संवेदनास्पूरक अशी प्रक्रिया आहे. म्हणजे एखाद्या स्पेसिफिक गोष्टीचं आपल्याला संवेदन होण्यासाठी किंवा गोष्टीचं संवेदन होण्यासाठी अवधान हा भाग जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. याचा उल्लेख आपल्याला प्रामुख्याने करावा लागेल. कारण का ज्यावेळेस आपल्याला एखाद्या गोष्टीचं संवेदन होत असतं किंवा 100% आपण ज्यावेळेस एखाद्या गोष्टीवरती फोकस केलेला असतो त्यावेळेस आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी घडत असतात, अनेक घटना घडत असतात, अनेक उद्दीपक उपस्थित असतात, परंतु त्या उद्दीपकाकडे आपण दुर्लक्ष करत असतो आणि आपला जास्त फोकस आपण निवडलेल्या उद्दीपकावरती करत असतो, जेणेकरून आपल्याला त्या उद्दीपकाचा किंवा त्या गोष्टीचा, घटनेचा अर्थ प्राप्त होईल किंवा अर्थ समजेल किंवा त्या घटनेचं आपल्याला संवेदन होईल. म्हणून संवेदनासाठी अवधान आणि वेदन या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत किंवा आवश्यक असल्याचं आपल्याला सांगता येईल. अवधानाचे तात्कालीन परिणाम आणि दीर्घकालीन परिणामाचा विचार करत असताना आपल्याला पहिली गोष्ट सांगता येईल की अवधानविषयक अधिक स्पष्ट होतो कारण तो मध्य कक्षेत आणि केंद्रस्थानी असतो. त्याचे गुणधर्म आपल्याला लक्षात येतात. म्हणजे आपल्याला स्पेसिफिक असं म्हणता येईल की आपल्याला एखादी गोष्ट समजून घ्यायची असेल किंवा त्याचं संवेदन करून घ्यायचं असेल तर अवधान आपल्याला स्पेसिफिक एका उद्दीपकावरती करावं लागेल. त्यावरती आपल्याला 100% फोकस करावा लागेल. अवधानाचा आणखीन एक तात्कालिक परिणाम म्हणजे वेदन स्वतंत्रपणे न होता संघटित स्वरूपात होऊ लागतं किंवा होत असताना आपल्याला दिसून येईल. त्याचबरोबर अवधानाचे दीर्घकालीन परिणाम पाहत असताना मात्र अवधानाचा एक प्रमुख दीर्घकालीन परिणाम म्हणजे अवधानाविषयीची स्मृती आणि धारणा होय. आता या गोष्टी हे परिणाम पाहिल्यानंतर आपल्याला स्पेसिफिक अवधानाचे प्रकार कोणकोणते आहेत याचा विचार प्रामुख्याने करावा लागेल. यामध्ये मग अवधानाचे 3 मुख्य प्रकार पडलेले आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये पहिला प्रकार आहे ऐच्छिक अवधान, दुसरा आहे अनैच्छिक अवधान आणि तिसरा प्रकार आपल्याला सांगता येईल तो म्हणजे स्वाभाविक अवधान. आता ऐच्छिक अवधान म्हणजे नेमकं काय किंवा ऐच्छिक अवधानामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो याचा जर विचार करायचं म्हटलं तर आपणहून स्वच्छेने विशिष्ट उद्दीपकाकडे लक्ष केंद्रित करणं याला ऐच्छिक अवधान असं म्हटलेलं आहे. म्हणजे व्यक्ती स्वतःच्या इच्छेनुसार एखाद्या स्पेसिफिक उद्दीपकावरती, गोष्टीवरती, घटनेवरती लक्ष केंद्रित करत असते, याला ऐच्छिक अवधान असं म्हटलेलं आहे. अवधानाचा दुसरा प्रकार आपल्याला सांगता येईल तो म्हणजे अनैच्छिक अवधान.
हे प्राथमिक स्वरूपाचं अवधान आहे. इच्छा व प्रेरणावर हे अवधान जे आहे ते अवलंबून नसतं. व्यक्तीची इच्छा असो किंवा नसो, स्वतःच्या विशिष्ट गुणधर्मामुळे एखादा उद्दीपक व्यक्तीचे अवधान आपल्याकडे खेचून घेत असतो. उदाहरणार्थ, शांतपणे पुस्तक वाचत असताना बाहेरून कोणीतरी ओरडले तर आपले चटकन लक्ष त्याकडे जाते. याला अनैच्छिक अवधान असं म्हटलेलं आहे. आणि अवधानाचा तिसरा प्रकार म्हणजे स्वाभाविक अवधान. या प्रकारच्या अवधानात मात्र व्यक्तीच्या इच्छा व प्रेरणा आणि उद्दीपकाची वैशिष्ट्ये या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या नसतात, तर व्यक्तीची मनोवृत्ती आणि सवय महत्त्वाची असते. या प्रकारच्या अवधानाला अभ्यस्त अवधान असंही संबोधलं जातं किंवा म्हणतात. मोठ्या संशोधनाकडून लावले जाणारे शोध याच प्रकारच्या अवधानाची परिणती असते. आता हे झाले अवधानाचे प्रकार. यामध्ये आपण ऐच्छिक अवधान, अनैच्छिक अवधान आणि स्वाभाविक अवधान हे अवधानाचे 3 प्रकार पाहिलेले आहेत. यानंतर अवधानाच्या बाबतीत अजून एक महत्त्वाचा घटक आपल्याला पाहावा लागेल, तो म्हणजे अवधानावर परिणाम करणारे घटक. अवधानावर परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत किंवा अवधानाचे नियामक घटक कोणकोणते आहेत. यामध्ये मग या घटकाचा आपण विभागणी जी आहे ती 2 प्रमुख भागामध्ये करू शकतो. एक तर अवधानाची वस्तुनिष्ठ नियामके आणि अवधानाची व्यक्तिनिष्ठ नियामके. अवधानाच्या वस्तुनिष्ठ नियामकाचा जर विचार प्रामुख्याने आपल्याला करायचं म्हटलं तर एक घटकाचा आपल्याला प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल, तो म्हणजे उद्दीपकाचा प्रकार. उद्दीपकाचा प्रकार कोणते आणि कशा प्रकारचा आहे त्यानुसार आपलं अवधान जे आहे त्या उद्दीपकाकडे खेचलं जातं. किंवा आपण असं म्हणूयात की साधारणपणे वेदनेंद्रिय जे आहे ते 5 प्रकारचे आहेत. यामध्ये मग दृष्टी, श्रुती, गंध असेल, रुची असेल आणि त्वचा, यापैकी सर्वच्या सर्व वेदनेंद्रिये जे आहेत ती अवधान खेचून किंवा वेधून घेणारी साधारणपणे नसतात. मानवाच्या बाबतीत दृष्टी आणि श्रुती ही 2 प्रभावी वेदने मानली गेलेली आहेत. श्रुती म्हणजे ऐकण्याची आपली क्षमता असेल, दृष्टी म्हणजे आपण ज्या गोष्टी पाहतो त्या. त्यानंतर उद्दीपकाची तीव्रता हा एक वस्तुनिष्ठ नियामक किंवा अवधानावरती परिणाम करणारा घटक आपल्याला सांगता येईल, तो म्हणजे उद्दीपकाची तीव्रता. सर्वच वेदनाच्या बाबतीत उद्दीपकाची तीव्रता जेवढी मोठी असेल तेवढं आपलं अवधान त्या उद्दीपकाकडे खेचलं जाईल. त्याचबरोबर उद्दीपकाचे आकारमान म्हणजे आकारानं छोट्या असलेल्या वस्तू किंवा गोष्टीपैकी आकारानं मोठ्या असलेल्या उद्दीपकाकडे आपलं लक्ष जे आहे ते त्वरित जाईल. म्हणजे आकारानं छोट्या असलेल्या उद्दीपकापेक्षा आकारानं मोठा असलेला उद्दीपक आपला अवधान जो आहे तो जास्त वेगानं किंवा जास्त तीव्रतेने खेचून घेऊ शकतो. त्याचबरोबर उद्दीपकाची स्थिती किंवा स्थान असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल उद्दीपकाचं स्थान कोणत्या ठिकाणी आहे आणि कशा पद्धतीनं आहे यावर तो उद्दीपक आपलं लक्ष केंद्रित खेचून घेतो की नाही या गोष्टी अवलंबून असलेच आपल्याला दिसून येईल किंवा सांगता येईल. म्हणजे साधारणपणे आपण असं म्हणूया की वर्तमानपत्राच्या पहिल्या पेजवर आलेली बातमी आपलं लक्ष जे आहे ते जास्त वेधून घेईल. म्हणजे अगदी आपण असं म्हणूयात की तिची स्थिती आणि स्थान, जर एखादी बातमी उलट पद्धतीने छापलेली असेल, तिची दिशा जर उलट असेल तरी सुद्धा ती बातमी आपलं लक्ष जे आहे ती खेचून घेऊ शकते. त्याचबरोबर उद्दीपकाची पुनरावृत्ती हा घटक सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून आपण दूरदर्शनवरती किंवा चॅनलवरती एखादा चित्रपट पाहत असताना, एखादा कार्यक्रम पाहत असताना वारंवार जाहिराती दाखवल्या जातात. उद्दीपकाची पुनरावृत्ती दिसून येते. याचं कारण असं आहे की एखाद्या वेळेस जाहिरात नाही पाहिली गेली तर नंतरच्या वेळेस किंवा त्यानंतरच्या वेळेस ती पाहिली जावी. त्याचबरोबर उद्दीपकातील हालचाली असतील त्याही गोष्टी अवधान खेचून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानलेल्या आहेत किंवा मानल्या जातात. त्याचबरोबर विरोध, एकूण असं आपल्याला म्हणता येईल की सर्वच संवेदनाच्या बाबतीत जर
उद्दीपक त्याच्या पार्श्वभूमीपेक्षा विरोधाने एकूण उठून दिसत असेल तर त्याकडे आपलं चटकन लक्ष जाते. उदाहरणार्थ पांढऱ्या कपड्यावर कशाचाही अगदी छोटासा डाग जरी पडला तरी तो आपलं लक्ष जो आहे तो खेचून घेत असतो. त्याचबरोबर उद्दीपकाची एकाकीकता. एक साधारणपणे ग्रुपनं बसलेल्या व्यक्ती आणि एकच व्यक्ती जर एका बाजूला बसलेली असेल तर ते एका बाजूला बसलेल्या व्यक्तीकडे आपलं लक्ष जे आहे ते पटकन जाईल किंवा ती व्यक्ती आपलं लक्ष खेचून घेईल. त्याचबरोबर उद्दीपकाची अचानकता. अचानकपणे एखादी गोष्ट घडली तर त्याकडे आपलं लक्ष जे आहे ते पटकन जातं. त्याचबरोबर उद्दीपकाचे नाविन्य, ज्याला आपण म्हणतो आता सध्याच्या परिस्थितीमध्ये एखादी फॅशन, नवीन जर फॅशन आली तर त्या गोष्टीकडे आपलं लक्ष जे आहे ते पटकन खेचलं जातं किंवा वेधलं जातं. त्याचबरोबर प्रमाणबद्धता हाही घटक अवधान खेचून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे. प्रमाणबद्धता याचा अर्थ की एखादी व्यक्ती खूप आकीव असेल तरीही ती आपलं लक्ष खेचून घेते किंवा लक्ष खेचून घेण्याची तीव्रता अशा व्यक्तीमध्ये जास्त असते किंवा एखादी अगदी आखीव नसलेली व्यक्ती सुद्धा आपलं लक्ष जे आहे ते इतरांचं खेचून घेताना आपल्याला दिसून येते. आणि रंगसंगती हे या गोष्टी ज्या आहेत त्या किंवा हे घटक जे आहे ते अवधानाचे वस्तुनिष्ठ घटक मानलेले आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर अवधानाचे काही व्यक्तिनिष्ठ नियामके सुद्धा आपल्याला सांगता येतील. त्यामध्ये मग साधारणपणे पहिल्या घटकाचा आपल्याला विचार करावा लागेल तो म्हणजे स्वारस्य किंवा अभिरुची. ज्या गोष्टीची आपल्याला आवड आहे, ज्या गोष्टीमध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे त्या गोष्टी आपण जाणीवपूर्वक किंवा त्वरित पाहतो. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला जर नोकरीची गरज असेल तर वर्तमानपत्रामध्ये पाहिजेत या जाहिरातीकडे त्या व्यक्तीचं लक्ष जे आहे ते त्वरित जाईल. ती जाहिरात त्या व्यक्तीचं लक्ष खेचून घेईल. त्याचबरोबर आपल्याला किती गरजा आणि आपली प्रेरणा कशी आहे त्यानुसार आपण कोणत्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेशन करणं किंवा कोणत्या उद्दीपकावर कॉन्सन्ट्रेशन करणं हे अवलंबून असेल. त्याचबरोबर आपली तात्कालिक इच्छा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे. त्याचबरोबर आपला मनोन्यास असेल किंवा अपेक्षा असेल याही गोष्टी अवधान खेचून घेण्याकडे किंवा अवधानाच्या बाबतीत महत्त्वपूर्ण मानलेल्या आहेत. किंवा पूर्वपरिचय असेल, त्याचा अर्थ आपल्याला समजतो की नाही याही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्याचबरोबर आपली ध्येय कोणते आहेत, त्याचबरोबर आपली मनस्थिती आणि भावना या गोष्टी ज्या आहेत किंवा हे अवधानावरती परिणाम करणारे व्यक्तिनिष्ठ घटक म्हणून आपल्याला याचा उल्लेख जो आहे तो प्रामुख्याने करावाच लागेल. म्हणजे अवधानावर परिणाम करणारे काही वस्तुनिष्ठ घटक आणि काही व्यक्तिनिष्ठ घटक यांचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी प्रामुख्याने करावाच लागेल. म्हणजे अवधानावर काही वस्तुनिष्ठ घटक परिणाम करतात आणि काही व्यक्तिनिष्ठ घटक जे आहे ते परिणाम करताना आपल्याला दिसून येतात. तर आज आपण FYBA मानसशास्त्राचे मूलाधार यामधील बोधनिक प्रक्रिया या प्रकरणातील वेदन आणि अवधान या दोन संकल्पना ज्या आहेत या दोन संकल्पना समजून घेतलेल्या आहेत. या प्रकरणातील राहिलेला भाग जो आहे तो आपण पुढच्या लेक्चरला कव्हर करूयात. धन्यवाद.